जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळा ब्रह्मचारी कपेनाथा विश्वंभरा जगत्पते कामांतका दानवारी शोकाहरी दयानिधे महारुद्रा मुख्य प्राणा मूळ मूर्ती पुरातना वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना पंचभूता मूळ माया तुची करता समस्तही। हे पाचवं स्तोत्र रामदासी संप्रदायामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे आणि पहिल्या स्तोत्राच्या पाठोपाठ या स्तोत्राची प्रसिद्धी सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल। हे स्तोत्र फार मोठं आहे, 24 श्लोकांचं आहे। याची फलश्रुती पण फार मोठी आहे, ती आपण या स्तोत्राच्या शेवटच्या व्हिडिओत पाहणारच आहोत। पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्तोत्र मारुतीरायांचं तात्विक स्वरूप प्रकट करणार आहे। त्याचबरोबर अनेक दुष्ट शक्तींचा संहार आणि साधकाला सर्व आधी व्याधी अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक ताप जे म्हणून काही आहेत त्या सर्व तापांपासून मुक्ती देणारा असं हे स्तोत्र आहे। त्यामुळं अर्थार्थी अशा प्रकारचे भक्तसुद्धा या स्तोत्राचा नित्यपाठ करत राहतात। पण सुरुवात मात्र याची अत्यंत तात्विक अशी सुंदर आहे। हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळा। हनुमंत म्हणजे हनुमंतांची हनुवटी लहानपणी मोडली होती वज्राघातानं आणि पुन्हा ती ठीक झाली हनु म्हणून त्यांना हनुमान म्हटलं, हे आपण पूर्वीच बघितलेलं आहे। रामदूत याचा छान विचार करायला हवा। हनुमंत हे स्वतःच्या इच्छेनं रामरायांच्या मागं लागून रामदूत झालेले नाही आहेत। हनुमंतांच्या आजच्या भाषेत बोलायचं तर कम्युनिकेशन स्किलवर, संभाषण चातुर्यावर, संभाषण कौशल्यावर प्रसन्न होऊन हनुमंतांच्या अद्भुत अशा संभाषणाच्या सामर्थ्यावर प्रसन्न होऊन प्रभावित होऊन श्री रामरायांनी हनुमंतांना आपला दूत बनवलेला आहे। हे त्यांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे। श्री राम आणि हनुमान यांची पहिली भेटच जी झाली त्या पहिल्या भेटीमध्येच श्री रामराय हनुमंतांवर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत त्यांच्या संभाषण कौशल्यावर। आणि ते लक्ष्मणांना म्हणतात की हा जो कोणी समोर बोलणारा आहे हा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद चारी वेदांचा सांगोपांग ज्ञाता आहे। इतकंच नव्हे तर 9च्या 9 व्याकरणाच्या सर्व शाखा यांचा हा परिपूर्ण ज्ञाता असा आहे। हा इतका मधुर बोलतो, हा लांबलचक बोलत नाही, हा अत्यंत अखूड बोलत नाही, म्हणजे सूत्रात्मकही याचं बोलणं नाही आहे आणि पाल्हाळ लावून सुद्धा बोलणं नाही आहे, मध्यम स्वरूपाचं बोलणं आहे। पुरस्थ म्हणजे छातीपासून कंठापासून आणि मुखापासून कोणता स्वर कसा बाहेर निघायला हवा तो स्वर त्याचा अगदी बरोबर बाहेर निघतो। बोलताना ओठ, डोळे, भुवया, कपाळ यांच्या हालचाली अगदी सुनियोजित असतात। कुठल्याही बोलण्यामध्ये ओढाताण नाही, स्खलन नाही आणि समोरच्यावर छाप पाडेल असं याचं बोलणं आहे। आणि इतकं सुंदर आणि मधुर बोलणं आहे की रागावलेला शत्रू तलवार उपसून अंगावर धावून आला तर याला पुढं करावं आणि बोलायला सांगावं, याच्या वाग्माधुरीवर प्रसन्न होऊन तो शत्रू आपली तलवार कधी मान करेल आणि कधी याच्या गळा घालून प्रेमाने बोलायला लागेल सांगता येणार नाही। अशा प्रकारचा दूत हेर वक्ता ज्या राजाचा असेल त्या राजाची सगळी कामं झालीच म्हणून समज हे लक्ष्मणा। अशा पद्धतीनं रामरायांनी हनुमंतांची स्तुती केलेली आहे आणि म्हणून श्री हनुमंतांना रामदूत बनवलं ते रामरायांच्या प्रभावित होण्यामुळं रामरायांनी प्रस्ताव ठेवून हनुमंतांनी तो स्वीकारलेला आहे। हे फार महत्त्वाचं हनुमंतांचं लक्षण आपण विचारात घ्यायला हवं। वायुपुत्रा महाबळा
हनुमान वायुपुत्र आहेत आपल्याला माहिती आहे. अंजना मातेला मानसिक स्तरावर गर्भाधान करून वायूनं हनुमान नावाचा पुत्र निर्माण केला असं वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड सांगतं. असे हे हनुमान महाबली आहेत. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महावळा ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगतपते. ब्रह्मचारी शब्दब्रह्म रूपी वेद शिकण्यासाठी जे आचरण, जे नियम पाळावे लागतात तो आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. हा आश्रम जेव्हा मुंज होते त्यानंतर सुरू होतो. गुरुघरी जाऊन राहायचं आणि त्या ठिकाणी अध्ययन करायचं, अत्यंत काटेकोरपणे अनुशासित जीवन जगायचं. अशा प्रकारचं जे जीवन आहे याला ब्रह्मचार्याचं जीवन म्हणतात. पण हा ब्रह्मचारी हा पुढं गृहस्थ होऊ शकतो. हनुमान तसे गृहस्थ झालेले ब्रह्मचारी नाही आहेत. ते आणखी एका वेगळ्या प्रकारचे ब्रह्मचारी आहेत. त्यांना म्हणतात नैष्ठिक ब्रह्मचारी. नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणजे आजीवन ज्यानं पवित्र राहायचं ठरवलं, आजीवन स्त्री संग नाही ज्यानं करायचा ठरवला, स्रक, चंदन आणि वनिता यांच्यापासून जो दूर राहतो. स्रक म्हणजे छान छान हार तुरे असं सौंदर्य प्रसाधन, चंदन सुगंधी पदार्थ आणि वनिता स्त्री यांच्यापासून जो दूर राहतो त्याला नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात. म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये ज्याची प्रगाढ निष्ठा आहे अशाला नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात. हनुमान हे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. म्हणून इथं ब्रह्मचारी म्हणताना ते सामान्य ब्रह्मचारी नाही आहेत, ते नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत हे लक्षात ठेवायचं. कपीनाथा, कपी वानरांचे ते नाथ आहेत. सर्व वानरांचं रक्षण करणारे आहेत. मोठे मोठे वानरसुद्धा जेव्हा हतबुद्ध होतात, घाबरून जातात, दिंगमूढ होतात, त्यांना काही समजायचं बंद होऊन जातं, आता पुढं काय करावं हे कळत नाही, अशा वेळेला हनुमान समोर येतात आणि हनुमान त्यांना कठीण अशा प्रसंगातून दूर करतात. ज्याप्रमाणे दक्षिण दिशेला सीतामाईच्या शोधासाठी वानरसेना निघाली होती. दक्षिण चमूमध्ये हनुमान एक होते. अशा एका विचित्र ठिकाणी हा दक्षिण चमू येऊन अडकला की त्यांना धड बाहेरही जाता येईना, न अन्न मिळत आहे न पाणी मिळत आहे आणि सर्व वानर गांगरून गेले, थकून गेले. त्यांचा नेता असणारा युवराज अंगद तो सुद्धा आता थकून गेला आणि केविलवाण्या दृष्टीनं हनुमंतांकडे पाहतो आणि म्हणतो, आता हनुमान दादा तूच बघ बाबा, आम्हाला याच्यातून तूच बाहेर काढ. आणि मग हनुमान प्रचंड मोठं रूप घेतात आणि त्या वृक्षबिल नावाच्या उंच पर्वताच्या शिखरापाशी असणाऱ्या गुहेमध्ये प्रवेश करतात. तिथं स्वयंप्रभा नावाच्या तपस्विनीची त्यांची भेट होते आणि सर्व वानरांना ते जल अन्न यांची व्यवस्था करून देतात. म्हणून ते कपीनाथ आहेत. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. हे एक उदाहरण दिलं. विश्वंभरा जगतपते. इथं समर्थांनी मारुतीरायांचं तात्विक रूप सांगितलं. विश्वंभर, विश्वम बिभर्ती हा स विश्वंभर हा, जो विश्वाला धारण करतो, भरणपोषण करतो, ज्याच्या असण्यामुळं विश्व सुरळीतपणे चालतं त्याला विश्वंभर असं म्हणतात. भगवान श्री विष्णूंना विश्वंभर हे नाव आहे. हनुमानजी हे रामरायांचे परमभक्त आहेत आणि असे परमभक्त असल्यामुळं ते रामस्वरूपच झालेले आहेत. त्या दृष्टीनंही ते विष्णू स्वरूपच आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि विश्वाचं भरणपोषण करण्यामध्ये ते समर्थ आहेत. कारण भक्त हा हळूहळू भगवंताचं दास्य करत 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 भगवद्रूपच होतो. ह्या नियमानुसार हनुमान रामरूप झालेले आहेत आणि राम हेच विश्वंभर असल्यामुळं हनुमानसुद्धा विश्वंभर आहेत. जगतपते, जगाचे पती, जगाचे स्वामी असे हनुमान आहेत. तोही संदर्भ विश्वंभर या अर्थानंच घेतलेला उचित आहे. कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे महारुद्रा
मुख्य प्राणा मूळ मूर्ती पुरातना. काय एक एक सुंदर उपमा समर्थ इथं देत आहेत. कामांतका, कामाचा विनाश करणारे. दोन संदर्भ याच्यामध्ये आहेत. पहिला संदर्भ आहे हा हनुमंतांच्याच लीलेमध्ये, जेव्हा लंकेमध्ये ते जातात आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांना रात्री स्त्रियांचा शोध घ्यावा लागतो, कारण सीतामाईंचा शोध घ्यायचा आहे. सीतामाई स्त्रियांमध्येच सापडणार आहेत, म्हणून हनुमान स्त्रियांमध्ये शोध घेत आहेत. त्या लंकेत असणाऱ्या स्त्रिया आहेत, आचारनिष्ठ नाही आहेत. त्यामुळं चित्रविचित्र अवस्थांमध्ये पडलेल्या अशा अनेक स्त्रिया, ज्यांना आपल्या अंगावरच्या वस्त्रांचंही भान नाही आहे, अशा अवस्थेमध्ये पडलेल्या सहस्रावधी नव्हे लक्षावधी स्त्रियांना हनुमंतांना पाहावं लागलं. पण असं जरी असलं तरी त्यांच्या मनामध्ये एका क्षणासाठी सुद्धा कामविकार उद्भवला नाही. हनुमान स्वतः म्हणतात, मनोहि हेतु सर्वेषां इंद्रियाणां प्रवर्तने शुभाशुभाश्वस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम. शुभ अथवा अशुभ अवस्थेमध्ये इंद्रियांना प्रेरणा देणारं मनच असतं, इंद्रियांना चालवणारं मनच असतं. पण हे माझं मन मात्र अत्यंत सुव्यवस्थित म्हणजे नियंत्रित आहे, वेल कंट्रोल्ड आहे. आणि म्हणून माझ्याकडून कोणताही व्रतभंग, अधर्म आचरण या अशा विचित्र अवस्थांमध्ये पडलेल्या स्त्रियांना पाहून झालेलं नाही, असा निर्वाळा हनुमानच स्वतःला देतात. त्या दृष्टीनं उद्भवणाऱ्या कामाचा विनाश करण्याचं सामर्थ्य हनुमंतांमध्ये आहे, म्हणून ते कामांतक आहेत. दुसरा अर्थ आपल्याला स्पष्ट माहिती आहे, हनुमान म्हणजे शिवच आहेत. भगवान शिवच हनुमान झालेले आहेत. आणि भगवान शिवांनी सतीच्या देहत्यागानंतर जी काही एक वैराग्याची भूमिका निवडली आणि त्यामुळं देवता भयभीत झाल्या आणि शिवांना पुन्हा विवाह करायला प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये काम जागृत करण्याचा प्रयत्न देवतांनी कामदेवांवर सोपवला आणि कामदेवांनी रतीच्यासह हा प्रयत्न अवलंबला. आपले 5 बाण शिवांवर सोडले, तेव्हा शिव समाधीतून व्युत्थान पाहून परमक्रोधायमान होऊन त्यांनी कामाला जाळून टाकलं आपल्या 3ऱ्या डोळ्यानं, तृतीय नेत्रानं. म्हणून शिवस्वरूप श्री हनुमान आहेत, म्हणून सुद्धा ते कसे आहेत, कामांतक आहेत, कामाचा कामदेवाचा नाश करणारे आहेत. दानवारी, दानवांचे अरी, अरी म्हणजे शत्रू, दानवांचे शत्रू हनुमान आहेत. हे काही वेगळं सांगायचं कारण नाही आहे. हनुमंतांनी लंकेमध्ये गेल्यानंतर, युद्ध करताना आणि नंतर लंका दहन केल्यानंतर स्वतःच सांगितलं रामरायांना की मी येता येता 1/4 राक्षसी सेना मारून इथं आलेलो आहे. त्यामुळे ते दानवारी आहेत. शोकहारी, समर्थांचं एक सुंदर पद हनुमंतांसाठी आहे, सीता शोक विनाशन चंद्रा जय बल भीमा महारुद्रा. शोकहारी म्हणजे सीतामाईंचा शोक हरण करणारे हनुमान आहे. सीतामाईंचं अपहरण रावणाने केलं. 10 महिने झाले रावणाच्या तावडीमध्ये त्या सापडलेल्या आहेत आणि कुठंच काही रामराय येत आहेत असं चिन्ह दिसत नाही आहे. अत्यंत पराकोटीचं दुःख त्यांना झालं. इतकंच नव्हे, रावण आणि त्या राक्षसी इतका त्रास त्यांना देत आहेत की आता 10 महिने पूर्ण झाले तरी श्रीराम येत नाही आहेत. रावणाने 12 महिन्याची मला मुदत दिलेली आहे आणि 12 महिन्यात जर मी त्याला वश न झाले तर रावण मला मारून टाकणार आहे आणि न्याहारी माझ्या मांसाची करणार आहे, अशी त्यांनी मला धमकी दिलेली आहे. तेव्हा आता 10 महिने उलटून गेले, काहीच घडलेलं नाही आहे. आता इथून पुढेही काही घडण्याची शक्यता नाही आणि आता माझी सहनशक्ती संपली, असं मानून सीतामाईंनी शोक केला आणि आता मी प्राणत्याग करते असं म्हणायला लागली. पण इतक्यात श्री हनुमान तिथं येऊन पोहोचलेले आहेत आणि हनुमंतांनी आपलं खरं स्वरूप, मी रामदूत आहे आणि श्रीराम आपल्या रक्षणासाठी येणार आहेत, तेव्हा आपण प्राण धारण करून राहावं देवी, असं त्यांना खूप प्रोत्साहित केलं. त्यांचा धीर वाढवला, त्यांचा शोक नष्ट केला आणि एक वानर काय करू शकतं हे त्यांनी 1/4 सेना संपवून दाखवून दिलं. कोट्यवधी वानर येतील आणि प्रत्यक्ष राम आणि लक्ष्मण जर येतील तर ते कसा रावणाचा धुवा उडवतील, हा विश्वास सीतामाईंच्या मनामध्ये जागृत केला आणि म्हणून हनुमान कसे आहेत, शोकहारी आहेत.
तसं म्हटलं तर इतरही भक्तांच्या मनामध्ये येणारे शोक हनुमान दूर करतात. अशा अनेक घटना पूर्वी घडलेल्या आहेत, त्या आपण जाणतो. हनुमान शोक कसा नष्ट करतात. म्हणून शोकहारी दयानिधे, दयेचा निधी हनुमान आहेत. दीनदुःखितांवर ते करुणा वर्षाव करतात आणि त्यांचं दैन्य नष्ट करून त्यांना बलवान बनवतात, समर्थ बनवतात. म्हणून ते दयानिधी आहेत. महारुद्रा मुख्य प्राणा मूळ मूर्ती पुरातना. हनुमान हे केवळ रुद्र नाही तर महारुद्र आहेत. 11 रुद्र भगवान शिवांचे रुद्र 11 आहेत. त्याच्यातील 11 रुद्र हनुमान आहेत असं म्हटलं. आणि हा 11वा जो रुद्र आहे शेवटचा, हा सगळ्यात भीषण आणि सगळ्यात मोठा आहे. दोन्ही अर्थाने तो महा आहे. एक अर्थ आहे महारुद्र याचा, तो म्हणजे शत्रूला रडवणाऱ्यामध्ये ते फार मोठे आहेत. आणि दुसरा अर्थ आहे भक्तांचं रडणं थांबवण्यामध्येही ते फार मोठे आहे. रुद्र शब्दाचे दोन्ही अर्थ आहेत. दुसऱ्याच्या रडण्यानं म्हणजे सज्जनांच्या रडण्यामुळं, भक्तांच्या रडण्यामुळं द्रवीभूत होणारे तेही रुद्रच आहेत. आणि दुर्जनांना रडायला लावणारे आहेत तेही रुद्रच आहेत. म्हणून या दोन्ही संदर्भामध्ये ते महा आहेत. श्रेष्ठ, श्रेष्ठतर, श्रेष्ठतम आहेत. म्हणून ते महारुद्र आहेत. महारुद्रा मूळ मूर्ती पुरातना. मूळ मूर्ती हा संदर्भ नीट लक्षात घ्यायला हवा. मूळ मूर्ती म्हणजे काय? श्री हनुमान हे शिवांचे अवतार आहे ते आपण पाहिलं. शिवपुराणामध्ये शिवांना अष्टमूर्ती रूपामध्ये पाहिलेलं आहे. शिवांचं अष्टमूर्ती रूप सांगितलेलं आहे. शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, ईशान, महादेव अशी शिवांची रूप आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अंतरात्मा, सूर्य आणि चंद्र यांच्या प्राधान्यानं ही 8 रूप आहेत. त्यामध्ये जे चौथं रूप आहे उग्र, हे वायुतत्व प्रधान आहे. म्हणून अष्टमूर्तीमधील उग्र हे जे रूप आहे हे हनुमंतांचं रूप आहे. म्हणून वाल्मिकींनी सुद्धा मारुतींचं आणि महाभारतामध्ये व्यासांनी सुद्धा मारुतींचं वर्ण उग्र वानर असं केलेलं आहे. कारण मुळात शिवांचं जे उग्र नावाचं वायुतत्वप्रधान अष्टमूर्तींमधलं जे रूप आहे, ते अष्टमूर्तीमधलं जे रूप आहे ते उग्र हेच हनुमंतांचं स्वरूप आहे अष्टमूर्तींच्या संदर्भात बघायचं झालं तर. आणि मूळ मूर्ती याचा अर्थ या अष्टमूर्तींमध्ये जे मूळ शिव आहेत, या शिवांच्या या अष्टमूर्ती आहेत. मूळ मूर्ती म्हणजे अष्टमूर्तींमधला जो मूळ कोणी आहे म्हणजे साक्षात भगवान शिव. ही मूळ मूर्ती याचा अर्थ हनुमान हे साक्षात शिव आहेत आणि त्यांच्याच या 8 मूर्ती आहेत असा भावार्थ समजून घ्यायला हवा. आणि म्हणून समर्थांनी इथं मूळ मूर्ती हा शिवपुराणाच्या संदर्भामध्ये येणारा इथं शब्द हनुमंतांसाठी वापरलेला आहे. महारुद्रा मुख्य प्राणा मूळ मूर्ती पुरातना. पुरातनसुद्धा त्याच संदर्भामध्ये आहे. पुरातन म्हणजे ज्याचा जन्म कोणी पाहिला नाही, जो कोणी पहिला उत्पन्न झाला त्यानं ह्याला पाहिलं, म्हणजे जो उत्पन्न झाला त्याच्या आधीपासून हा आहे, त्याला पुरातन असं म्हणायचं. सर्वात आधीचा जो आहे त्याला पुरातन असं म्हणायचं. असा हा पुरातन आहे. आणि म्हणून मुख्य प्राण म्हणजे जो परमात्मा, त्या परमात्म्याचा श्वास, त्या श्वासातून वायुतत्व निर्माण झालं. त्यामुळं हनुमान हे परमात्मा स्वरूप असल्यामुळंच त्यांचा श्वास म्हणजेच मूळ प्राण आहे. तो मुख्य प्राण म्हणजेच हनुमान आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे.
या महान अशा हनुमंतांचं तत्व अशा प्रकारे समर्थ सांगतायत. वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना पंचभूता मूळ माया तूची करता समस्तही. हनुमान हे वज्रदेही आहेत. त्यांच्या देहाचा घात कोणी करू शकत नाही, त्यांचा नाश कोणी करू शकत नाही, म्हणून वज्रांग शब्द आहे. वज्रांग शब्दाचाच अपभ्रष्ट बजरंग हा शब्द झालेला आहे. जो हनुमंतांना आपण बजरंग बली की जय म्हणतो ना, तो वज्रांग संस्कृत शब्दापासून आहे. म्हणून वज्रदेही सौख्यकारी, सर्वांना सुख देणारे असे हनुमान आहेत. वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना. भीम म्हणजे अत्यंत विराट आणि विकराल असं त्यांचं रूप आहे. ते इतके मोठे होऊ शकतात. भीमानं हट्ट केला होता, हनुमान दादा मला तुझं ते मोठं रूप पाहायचं आहे. हनुमान म्हणाले, बाबा तू या असली काहीतरी भलती मागणी करू नको, तुला ते सहन होणार नाही. पण त्यांनी खूपच हट्ट केला. म्हटल्यानंतर हनुमंतांनी भुभुक्कार करून प्रचंड मोठं रूप घेतलं. ते इतके वाढत गेले, भीमाला असं आकाशामध्ये वर पाहावं लागलं आणि त्याचे डोळे दिपले. त्यांनी डोळे मिटून घेतले आणि म्हटलं, मारुती दादा आता पुरे, आता मला सहन होत नाही, मी मूर्छित होऊन खाली पडेन. हनुमान हसून म्हणाले, भीमा याच्या कितीतरी पट मी याच्याहूनही मोठा होऊ शकतो. तुला माझं यथार्थ रूप समजणं शक्य नाही, कारण तुला ते झेपणार नाही. म्हणून असे हनुमान भीमरूपी. प्रभंजन. प्रभंजन शब्दाचा अर्थ आहे वायू. हनुमान हे वायुतत्व प्रधान आहेत. वायुतत्वामध्ये दोन विभाग आहेत. एक आहे जगज्योती, ज्याला मूळ माया शब्द पुढे येणार आहे, त्या जगज्योतीचं एक रूप आहे. आणि दुसरं आहे ते आहे पंचभूतात्मक वायू. त्यामध्येच मग पंचप्राणाधिक सर्व येतात. म्हणून असे हनुमान प्रभंजन आहेत. प्रभंजन म्हणजे प्रेरणा देणारे मूळ, सृष्टीच्या मुळाशी असणारी प्रेरणा आहे. असे हनुमान प्रभंजन स्वरूप आहेत. म्हणून प्रभंजना पंचभूता मूळ माया तूची करता समस्तही. हनुमान पंचभूतांना प्रकट करणारे आहेत, कारण ते मूळ मायेच्या ठिकाणी आहेत. मगाशी जे मी म्हटलं, प्रभंजना मूळ माया ही जगज्योती रूपिणी आहे. परमात्म्याला जर आकाश मानायचं झालं तर मूळ मायेला वायू मानावं, असा एक वेदांतातला प्रघात आहे समजून घेण्यासाठी. म्हणून हनुमान हे काय आहेत? मूळ मायेप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती करणारे आहेत, सृष्टीची निर्मिती करणारे हनुमान आहेत. आणि म्हणून त्यांना पंचभूतात्मक सृष्टी निर्माण करण्याची आवश्यकता पडल्यामुळं ते पंचभूतात्मक असे सर्वत्र पसरलेले आहेत. आणि त्यामध्ये पुन्हा मूळ मायेचं त्यांचं रूप आहे. तूची करता समजते. सर्व काही कर्तृत्व हे हनुमंतांचं, कारण ते ईश्वर भावात आहेत. हनुमंतांना जर ईश्वर भावामध्ये आपण बघितलं तर सर्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम असं सामर्थ्य असणारे जे ईश्वर आहेत ते ईश्वर म्हणजेच हनुमान आहेत, कारण त्यांच्याकडेच सर्व कर्तृत्व आहे. असे श्री हनुमान. या स्तोत्राचा पुढील भाग आपण पुढच्या वेळेला पाहू. पण असं हे अत्यंत तात्विक असणारं स्तोत्र पुढं कसं वेगळं वेगळं रूप, वेगळ्या वेगळ्या छटा घेत जातं हे आपल्याला पाहायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.